नमस्कार मित्रांनो, नवीन काय व्हिडिओ तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण जाणार आहे आशिया खंडातील सगळ्यात मोठं जे काही मंदिर आहे ते मंदिर पाहायला जाणार आहे। ते म्हणजे गणपती मंदिर। सिद्धिविनायक गणपती मंदिर हे गुजरात मध्ये अहमदाबाद येथे, अहमदाबाद पासून ते 20 ते 30 किलोमीटरच्या अंतरावरती ते मंदिर अतिशय सुबक आहे। चला तर आपण जाणून घेऊया ते मंदिर कसं आहे। मी अहमदाबाद वरून ह्याच्यामध्ये जे मेमदाबाद आहे म्हणजे इथून जवळजवळ 30 किलोमीटर लांब आहे। तर त्या 30 किलोमीटरच्या अंतरावरती जाण्यासाठी आम्ही प्रवास चालू केला। सुरुवातीला आम्ही पाहिलं तर इथं ट्रॉफिक भरपूर सारं होतं। ते माझे भाऊ देखील तिथे जाण्यासाठी आलेले होते। आम्ही टोटल आम्ही 4 जण गणपतीसाठी चाललेलो होतो। थोडंसं सुरुवातीला पाहिलं तर ट्रॉफिक जास्त होतं, त्यामुळे थोडंसं आम्ही पार करत आम्ही या ठिकाणी हे पुढे पाहायला गेलं तर एक मस्जिद पण आली, जामा मस्जिद तर आहे वाटतं। नंतर आमच्या गाडीचं पेट्रोल थोडंसं आम्ही सुरुवातीला आल्यानंतर आम्ही 1-2 किलोमीटरचा प्रवास केला। प्रवास करून आम्हाला गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं होतं। गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं असल्यामुळे आम्हाला पुढे थोडं चौकात भरपूर गर्दी होती। तरी पण आम्ही पंपावरती गाडी नेतो। गाडी नेल्यानंतर आम्हाला पेट्रोल पंपावरती गाडी न्यायची होती। तिथं आम्ही सुरुवातीला पेट्रोल टाकायचं होतं। जे अहमदाबादमध्ये नवीन फिरायला आलेत त्यांनी जिथे तुम्ही पाहू देखील शकता, काकऱ्या म्हणून एक चांगलं प्रेक्षणीय स्थळ आहे। तिथं देखील जाऊन तुम्ही काकऱ्याचं प्रेक्षणीय स्थळ बघू शकता। तिथं सुरुवातीला बघा हे फुटबॉल ग्राउंड आहे। फुटबॉल ग्राउंड आहे अतिशय चांगल्या प्रकारे नॅशनल पद्धतीच्या फुटबॉलच्या ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धा इथे पार होतात। बघा हे फुटबॉल ग्राउंड आहे। फुटबॉल ग्राउंड हे अहमदाबाद शहर आहे। अहमदाबाद शहरातील जो रस्ता आहे तो रस्ता तुम्हाला आम्ही रस्त्याने इकडे चालतोय। ही अहमदाबादची मेन सिटी आहे। तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे त्याला मणीनगर एरिया म्हणतात। बघा ही बिल्डिंग वगैरे बघा, इथे चांगले हॉस्पिटल वगैरे आहेत। मित्रांनो, तुम्ही जो पुढं पाहताय ते गुजरातचं जे काही कपडा मार्केट आहे, कपड्याचं मार्केट आहे, याला मणीनगर एरिया म्हणतात। बघा इथे पाहू शकता कपडा मार्केट आहे। इकडं पाहिजे तर समोर इकडं मणीनगरचा रेल्वे स्टेशनचा बस स्टॉप आहे आणि इकडच्या बाजूला ऑपोजिट साईडला बरोबर इकडे तुम्हाला कपड्याचं मार्केट दिसतंय। अतिशय होलसेल मार्केट कपडे तुम्हाला या मार्केटमध्ये तुम्हाला भेटत असतात। आम्ही जात असताना इथं रेल्वे क्रॉसिंग आलं। रेल्वे क्रॉसिंग आल्यानंतर आम्हाला थोडासा वेट करावा लागला, कारण का की जे मणीनगरची रेल्वे स्टेशन आहे ते रेल्वे स्टेशनची गाडी इथून अहमदाबादवरून तिकडं मुंबईला जाणार होती। त्या गाडीसाठी आम्हाला थोडासा वेट करावा लागला। गाडी थोडीशी येणार होती, त्यामुळे एक 15-20 मिनटं आम्हाला इथं थांबावं लागलं। त्याच्यानंतर आम्ही गणपतीला जायला सुरुवात केली। मित्रांनो, फायनली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रेल्वे गाडी आलेली आहे। रेल्वे गाडी आता पुढे जात देखील आहे। डिझेल गाडी, ही डिझेलची पेट्रोलची गाडी आहे। मी म्हणतो माणसांची गाडी, पण जे आपलं दररोजचं डिझेल वापरत असतो ते डिझेल किंवा पेट्रोल ह्याच्यामध्ये असेल, कदाचित काय कोणत्याही ह्याच्यामध्ये माहीत नाही, पण जे काय भारत पेट्रोलियम लिहिले म्हटल्यावर डिझेल किंवा पेट्रोल असणार 100%। बघा गाडी किती लांबडी आहे, तुम्ही पाहू देखील शकता, खूप लांबडी गाडी आहे। फायनली आम्ही गुजरातमधून अहमदाबादमधून बाहेर पडलो आणि जो काही मेन जगातील सगळ्यात मोठं गणपती मंदिर आहे त्या गणपती मंदिरच्या दिशेने आम्ही चालायला आम्ही सुरुवात केलो। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा आहे MIDC एरिया, जे अहमदाबाद शहर आहे। अहमदाबाद शहरापासून जवळजवळ 5 किलोमीटर अंतरावर हा आहे MIDC। आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं MIDC मध्ये असतात बघा रोड किती भारी आहे। आता आम्ही पूर्ण अहमदाबादच्या बाहेर पडलेलो आहे। अहमदाबादच्या बाहेर पडल्यानंतर आमच्या भावाला गॉगल घ्यायचा होता, पण गॉगल त्याला पसंतच पडत नव्हता। आम्ही पुढे चालत गेलो। नाश्ता देखील करायचा होता आम्हाला चांगलं हॉटेल बघून, पण इथं बघा मिरच्या देखील विकायला ठेवलेल्या आहेत। नंतर इकडं पाहिले तर स्वेटर देखील आहेत। रस्त्याने आम्ही जाता वेगवेगळ्या गोष्टीचा डोळ्याचा अनुभव घेतला, म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे वस्तू आम्हाला डोळे दिसत होत्या। ही बिल्डिंग कसली तर बिल्डिंग आहे बघा। हे इथं तुम्हाला मेमदाबादचा बोर्ड दिसतोय बघा। मी अहमदाबादवरून जवळजवळ अजून इथनं 20 किलोमीटर सांगतोय।
बघा अहमदाबादला जाण्यासाठी गाड्यांची गर्दी किती आहे बघा, लई गर्दी गाड्यांची. आज मकर संक्रांतीची सुट्टी असल्यामुळं सगळे लोक गुजरातमध्ये मकर संक्रांतीला सुट्टी असते 2 दिवस. काही लोक पतंग उडवण्यासाठी फेर गेलेले असतात, काही लोक फिरण्यासाठी बाहेर देखील गेलेले असतात. मला घ्यायचं त्यामुळं जे लोक ज्यांना पतंग उडवण्याची इच्छा नसते ते बाहेर फिरण्यासाठी गेलेले असतात. बघा जाणारे आणि येणाऱ्यांची संख्या किती गाड्यांची बघा. बघा बिल्डिंग कसल्या आकर्षक आहेत, अतिशय चांगल्या प्रकारे आकर्षक बिल्डिंगची डिझाईन बघा, अतिशय चांगल्या प्रकारे. मित्रांनो ही एक बिल्डिंग पडली आहे, भरपूर दिवसापासून बंद दिसते बघा. काय आहे तर काहीतरी रहस्य आहे, भरपूर लोक इथं राहायला देखील नाही. एका बाजूने पडलेले नेमकं काय तर ह्याच्यामध्ये झालेलं असणार. आम्ही आता सध्या पाहायला गेलं तर वॉटर पार्कला मी जाण्याचा विचार करतो, कारण का की गणपती बरोबर वॉटर पार्क तर झालं तर अंग थोडं हलकं देखील होईल याचा विचार करतोय आम्ही. बघू आता पुढे जाताना काय होतंय. हे बघा जलाराम मंदिर सुरुवातीला लागले बघा, किती मस्त डिझाईन आहे ह्या मंदिराची. इथं आम्ही आलो आता चपलाच्या दुकानावर. माझ्या भावाशेंदा शाहीरला आणि धनाजीला गॉगल घ्यायचा होता. भरपूर दिवसापासून वेळेपासून मला गॉगल घ्यायचा म्हणत होते, पण त्यांना गॉगल चांगला काय 2-3 दुकान बघितले, त्यांना काय पसंत झालं नाही. तिथं का गॉगल बघू शकता तुम्ही. बघा इथं वेगवेगळ्या चपल्या देखील आहेत. आम्हाला चप्पल देखील घ्यायचं होतं, तानाजीला चप्पल घ्यायचं होतं. रस्त्यामध्ये आम्ही गणपतीला जात असताना आम्हाला एक आजोबा भेटले. ते सायकल चालवून ते 3 चाकी सायकल असते ना, ती 3 चाकी सायकल चालवून ते कंटाळले होते. त्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला आम्ही. त्याच्या सायकलला जरा थोडासा सपोर्ट दिला, पाय लावला आणि सायकल पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न केला, कारण ते खूप कंटाळले होते. यांना काय सायकलला पाय लावायला काय जमीन झाले बाबा. काय चिनाट पडायला लागले रे सायकल. हा इच्छा लागली होती. आम्ही पाण्याची बॉटली घेतली. आम्ही पाण्याची बाटली घेतली थोडंसं. मित्रांनो ही बघा अहमदाबाद ही गुजरातची शेती बहुत अतिशय चांगल्या प्रकारची शेती आहे बघा. हे काय पेरलंय, गहू आहे वाटतं, गहू. आणि याला ताण लागले भावाला आमच्या. आणि पेरलंय पाणी आणि दादूसला पी म्हणताना पेन झालाय, पुढे चाललाय. हे आता गन्याचा ज्यूस, लाकडाच्या गन्याचा ज्यूस अजून इथं सुद्धा मिळते बघा. आम्हाला जाताना एक मनकी भाऊ भेटला. हनुमान जय, हनुमान की जय. हा 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 वा वा क्या बात आहे. मंदिर कुठलं तर आलं बघा. गणपती मंदिरला जाताना मला लागले मंदिर चांगलं. ही मंदिर चांगलं एकदम भारी बघा. तिथे देखील तुम्ही येऊ शकता. इथं जाताना मी तुला तुमचा म्हणजे कुठल्या मंदिर तुम्हाला सांगतो. आता आम्ही अगोदर गणपतीला जातो. बघ किती भारी झाडे गावा. इच्छा गावाला आमच्याकडे अशी असली तर त्या रस्त्याकडे अशी झाडं लावली ती. सरकार इकडे पैसे देते झाडं लावायला. बघ कसली झाडं आहे. हे बघा मित्रांनो, हे गुजरात जे काही राज्य आहे, गुजरात राज्याचं झाडावरचं प्रेम बघा. हा तर तुम्हाला रस्ता दिसतो बरोबर. त्या रस्त्याच्या बरोबर ह्या साईडला एक झाड आलेलं आहे. हे झाड, ही वडाचं झाड आहे. कितीतरी वर्षापासून झाड असेल. आपलं जे काही महाराष्ट्र सरकार आहे, ज्यावेळेस झाडं येते मध्ये झाडं येतात तेव्हा तोडून टाकतात झाडं. पण या गुजरात सरकारनं झाड तसे ठेवलेलं आहे. आणि जे नैसर्गिकचा समतोल आहे तो समतोल साधण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे. बघा ही पूर्ण झाड दाखवतो. ही झाड मित्रांनो तुम्ही पाहू देखील शकता. ही कुठली टोमॅटो नव्ह, पण कुठली वेगळी शेती आहे. अरे टोमॅटो नव्ह, काहीतरी वेगळंच आहे. ही बघा शेती गुजरातमध्ये. ही कशा पद्धतीची पण व्हरायटी पण ओळखीत झाली कशा शेती आहे. तुम्ही सांगा व्हिडिओमध्ये कशा शेती आहे ही. मित्रांनो आम्ही वॉटर पार्कला जाणार होतो, पण आम्ही वॉटर पार्क पण पोहोचलो. पण जे वॉटर पार्क आहे ती सध्या बंद आहे म्हणून असं सध्या सांगण्यात येत आहे. त्यामुळे आज आमचा प्लॅन चेंज झाला आणि आता सध्या आम्ही सरळ गणपतीला जाणार आहे. तर आता बघू आता गणपतीपर्यंत अजून आम्हाला नाही भेटते का असं भटकणी करत जाणार आहे आम्ही. मित्रांनो आम्ही आता भरपूर लोकांना आता पापड्या खायची इच्छा झालेली आहे. आम्ही आता पापड्या घेणार आहे.
आता जवळ झाले मंदिर. पापड्या खाऊन थोडंसं मग जाणार आहे, थोडं रेस्ट करणार आहे. अहो ह्या दोघांनी घेतल्यात पापड्या. आता खाऊन सांगा पापड्या कशा त्या. आम्ही फायनली इथे जे काय आशिया खंडातलं सगळ्यात मोठं गणपती मंदिर आहे, या गणपती मंदिराजवळ आलेलो आहे. तुम्ही कमान देखील बघू शकता, किती मोठमोठ्या कमान आहेत. वरचं काम देखील याचं बाकी आहे. हे पाहण्यासाठी लोकांनी गर्दी किती केलेली आहे तुम्ही पाहू देखील शकता. अतिशय गर्दी या ठिकाणी लोकांनी केलेली आहे. चला तर आतमध्ये जाऊया. हे बघा इथं हे आहे. त्याच्यानंतर आत एंटर करूया. एंट्री केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला गणपतीची मूर्ती दिसते स्वागताला. जे मंदिर आहे मोठं ते आतमध्ये तुम्ही पाहू देखील शकता. बघा ही सिद्धिविनायक ही कमान आहे. एक अतिशय सुबक अशी गणपतीची मूर्ती आहे. चला तर आपण आतमध्ये जाऊया. बघा इथून आतमध्ये जायचं आहे, अजून मंदिर आतमध्ये. इथं तुम्ही पाहू देखील शकता. बघा मंदिरामध्ये गर्दी किती झालेली आहे. मंदिर पाहण्यासाठी गर्दी अतिशय इथं गर्दी झालेली आहे. आम्ही गणपतीला वाहण्यासाठी गुलाबाची फुले देखील घेतली. इथं आता इथून पुढे तुम्ही पाहू शकता लाईन खूप आता दूर लागलेली आहे. मी डायरेक्ट तुम्हाला मंदिर दाखवतो. मित्रांनो ही मंदिराचं प्रवेशद्वार आहे. अतिशय सुंदर असं प्रवेशद्वार आहे. तर या मंदिरावर मराठीमध्ये नाव लिहिलं आहे, तुम्ही बघू शकता. सिद्धिविनायक देवस्थान. बघा हे मराठीमध्ये नाव लिहिलं आहे. गुजरातमध्ये मंदिर असून सुद्धा हे नाव मराठीमध्ये लिहिलं आहे. बघा अतिशय चांगली कमान आहे. आणि जगातील आशिया खंडातील सगळ्यात मोठं गणपतीचं मंदिर आहे. फायनली मित्रांनो आपण गणपती बाप्पाच्या समोर आहे. मित्रांनो पाहू देखील शकता अतिशय मंदिर गणपतीच्या मूर्तीमध्ये या ठिकाणी सुबक असं आकाराचं हे मंदिर आहे. तुम्ही पाहू देखील शकता अतिशय चांगल्या प्रकारचं मंदिर आहे. बघा ही एका दगडामध्ये हे गणपती मंदिर तयार झालेलं आहे. ही बाहेरची बाजू आहे. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे हे मंदिर तुम्हाला दाखवू शकतो. हे बघा गणपतीचा आपला उंदीर मामा. हे मंदिराच्या पुढं आहे. हे एक्झॅक्टली मंदिर आहे. आणि हे मंदिराच्या पुढं बरोबर उंदीर मामा देखील आहे इथं. आणि हिच्या पुढे बघा हत्ती, दगडामध्ये हत्ती तयार केलेला आहे. गजमुखच्या ह्याच्यामध्ये हत्ती आहे. बघा ही अतिशय चांगल्या प्रकारचा. मित्रांनो आम्ही 2 तासाच्या रांगेत उभारून फायनली आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ, म्हणजे जिथून मंदिर हे मंदिर दिसते तुम्हाला, माझ्या मोबाईलमध्ये देखील कॅप्चर होत नाही एवढं मोठं मंदिर आहे. मित्रांनो मंदिरमधून इथून बघा इथून प्रवेशद्वार आहे. इथून आपल्याला आत जायचं आहे. आतमध्ये कसं आहे काय आपण लगेच इंटरमध्ये आतमध्ये शूटिंग करायला अलाउड आहे ते काय मला माहीत नाही. आतमध्ये गेल्यानंतर आपण पाहूया. मोरया. इथून मंदिरात प्रवेश केल्यानंतर बघा ही आतमध्ये सीड्या आहेत. सीड्या चढत चढत वरती जायचं. बघा ही वर पूर्ण दगडामध्ये मंदिर कोरलेलं आहे. हे बघा हो हे सीड्या असे आहेत. या सीड्यामधून आपल्याला वरती जायचं आहे. ह्याच्या एक माळा आलेला आहे. ह्याच्यावरती अजून मंदिर आहे. बघा मंदिर अतिशय सुबक ह्याच्यामध्ये तयार केलेलं आहे. तुम्ही पाहू देखील शकता. बघा आतमध्ये किती उंच मंदिर आहे. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे हे गणपतीचं. बघा इथं तिसऱ्या फ्लोअरला शिवलिंग मंदिर आहे. इथे देखील बघा. मित्रांनो फायनली आपण बाप्पांच्या समोर आलेला आहे. बाप्पाची सुबक मूर्ती तुम्ही पाहू देखील शकाल. अतिशय चांगल्या प्रकारची मूर्ती. बघा बाप्पांची मूर्ती मन भारावून जाईल अशी बाप्पांची मूर्ती आहे. पाहू देखील शकता. वरच्या मजल्यावरती आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि याच्या खालती शिवलिंगाची पिंड आहे. अतिशय चांगल्या प्रकारे सुबक अशी शिवलिंगाची पिंड आहे. बघा तुम्ही किती मोठे पिंड तुम्ही बघू शकता. माणसाच्या हाईटपेक्षा डबल या ठिकाणी शिवलिंगाची पिंड आहे. आणि इथंच आपण आपल्या शंकराच्या चरणी आपण ब्लॉग समाप्त करतोय. हा ब्लॉग आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांनासुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.